संपाच्या नंतर जे आजपर्यंत कार्यरत होते या सर्वांना हक्काचं घर देण्याचा निर्णय हे महाराष्ट्र शासनाने जाहीर केला होता आणि त्याचा एक भाग म्हणून मुंबई शहरामध्ये आतापर्यंत 15,000 घरं गिरण्यांच्या जमिनीमध्ये म्हाडाच्या अंतर्गत आपण निर्माण करण्याचं काम केलं होतं. दुर्दैवाने म्हणावं लागेल की त्यानंतर जो शासन आला त्या शासनाने गिरणी कामगारांच्या अनेक वेळा फक्त घोषणा केल्या पण एकही घर गिरण्यांच्या जमिनी घेण्याचं काम केलं गेलं नाही किंवा मुंबई शहरामध्ये निर्माण करण्याचं काम केलं नाही. किंबहुना मुंबई शहराच्या लागत असलेल्या कोण या गावामध्ये जे घरं निर्माण झाली होती त्याचा फक्त 40 वाटप करण्याचं काम केलं आणि या विषयावरती सर्वसामान्य गिरणी कामगारांच्या मध्ये अस्वस्थ भावना निर्माण झाली आणि त्याचा एक भाग म्हणूनच आज सर्व कामगार संघटनेची लोक आज या निमित्ताने उपस्थित आहेत. माझ्या बाजूला राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे श्री गोविंद वैद्य, खाली बसलेले निवृत्ती देसाई आहेत, सर्व श्रमिक संघटनेचे उदय भट, विजय कुलकर्णीचे, गिरणी कामगार सेनेचे आदरणीय सत्यवान उभेजी आणि बाळ कोळेकरजी हे या बैठकीला उपस्थित आहेत. हेमंत धागा जनकल्याण फाउंडेशनचे हेमंत गोसावी, लक्ष्मीकांत पाटील हे उपस्थित आहेत. संयुक्त मराठी मुंबई चळवळीचे रमाकांत बने, रवींद्र गवळी, बबन मोरे, प्रदीप लिंबाळे, एनटीसी कामगार असोसिएशनचे प्रतिनिधी, आनंद मोरे, सत्ताप्पा पवार, गिरणी कामगार वारस संघर्ष सेवा समिती, श्री हरिनाथ तिवारी, नथुराम निगवणे, गिरणी कामगार सभा, अरुण निंबाळकर, एकलव्य माने, मुंबई गिरणी कामगार युनियन, त्यानंतर गणेश सुपेकरजी, संतोष सावंतजी, कोण पनवेल या गिरणी कामगारांची एकता समितीची लोक आणि अजून नारायण वालचाळ, गणेश साळसकर, पत्रकारांची प्रतिनिधीची संघटना यांनी आम्हाला पाठिंबा दिला. ही सर्व मंडळी आज या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित आहेत. योगायोगाने आजच या विषयावरती नेमकं काय दिशा घ्यायची, काय घ्यायची या बाबतीत गेल्या 3 महिन्यापासून वेगवेगळ्या संघटनांनी वेगवेगळ्या व्यासपीठावरती या कामगारांचा आवाज बुलंद करण्याचं काम झालं. परंतु हे आमच्या सर्वांच्या लक्षात आलं तर निवड फक्त आपण वेगवेगळ्या व्यासपीठावर राहून हा कामगारांचा प्रश्न सुटू शकणार नाही. त्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित यायला पाहिजे. म्हणून आज ही महासंयुक्त समिती ही गठीत करण्याचं काम हे सर्व या सर्व संघटनेच्या वतीने आज आम्ही या निमित्ताने केलेली आहे आणि ह्याचं काम गेल्या 3 महिन्यापासून राज्यव्यापी दौरा प्रत्येक संघटनेने आपापल्या लोकांना घेऊन केलेला आहे आणि त्या दौऱ्याच्या अंतर्गत पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल, काही भाग विदर्भचा असेल, इकडे सर्व कामगारांना संघटित करून या कामगारांच्या प्रश्नांवरती आवाज उठवण्यासाठी आम्ही सर्वजणांनी एकमत केले आणि ह्या प्रश्नाला आवाज उठवण्यासाठी प्रत्येकाने एकत्रित यायला पाहिजे. एवढं एकत्रित येऊन चालणार नाही तर प्रचंड मोठ्या प्रमाणावरती विधानसभेवरती एक मोर्चा आयोजित करावा अशी ती संकल्पना राज्यव्यापी दौऱ्याच्या माध्यमातून निर्माण झाली आणि त्याचा एक भाग म्हणूनच या प्रश्नाच्या बाबतीत आवाज उठवला पाहिजे. आत्ताच्या ज्या शासनाने देऊ केलेल्या वांगी आणि शेळू या 2 गावांमध्ये गावाविषयी यासाठी सांगतोय तिकडे बाजूलाच असलेली ग्रामपंचायत आहे, शहर पण नाही म्हणजे महानगरपालिका किंवा नगरपालिका हद्द पण नाही, अशा ठिकाणी 15 लाख रुपयामध्ये घर देऊ केलेले आहे. त्यामध्ये 2.5 लाख रुपये कामगारांना भरायचा आणि वरचा ग्रँट म्हणून ही दिली जाते. अत्यंत दुर्दैवाने म्हणावं लागेल जिकडे 15 लाखाची घर देतात तिथे बाजूच्या प्रोजेक्टमध्ये 11 लाखाला घर मिळतात प्रायव्हेट. असं असताना गिरणी कामगारांना एक नवीन सॉफ्टवेअरद्वारे या दोन्हीपैकी तुम्हाला कुठचं मंजूर आहे आणि तिसरा महत्त्वाचा GR काढलेला आहे. जर हे तुम्ही घेतले नाही तर तुमचा हक्कच बाधित होऊन जाईल. अशा प्रकारे करून मुंबईतल्या गिरणी कामगारांना एका प्रकारे भेसवण्याचं काम किंवा गिरणी कामगारांना अपमानित करण्याचं काम हे शासनाच्या या निर्णयामुळे झाल्यामुळे याबद्दलचा आवाज उठवला पाहिजे म्हणून एक प्रचंड मोर्चा आम्ही आयोजित करण्याचं काम आम्ही केलेलं आहे. आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून त्याला प्रसिद्धी मिळाली पाहिजे आणि हा मोर्चा केवळ गिरणी कामगार नाही तर गिरणी कामगारांच्या अस्तित्वाच्या लढ्यासाठी आजपर्यंत आम्ही मंडळी काम करतोय. त्याला साथ देण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी पण आम्हाला साथ द्यावी ही भूमिका ही आमची आहे. त्याचा एक भाग म्हणूनच आजच सकाळी आम्ही शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय
भेट ही आम्ही घेतली आहे. लवकरात लवकर काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, मनसे असेल, या सर्व वरिष्ठ त्यांची जी नेते मंडळी आहे त्यांच्याबरोबर पण 29 तारखेला आमची भेट नियोजित आम्ही करण्याचं काम आम्ही केले आहे. शासनाला पण आम्हाला भेटायचं आहे, परंतु दुर्दैवाने म्हणावं लागेल की शासन भेट अजूनपर्यंत शासनाने राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला या विषयावरती वेळ दिलेली नाही. उपमुख्यमंत्र्यांनी एक बैठक घेतली होती सर्व कामगारांची, त्यामध्ये त्यांनी सुतोवाच केला होता की 15 दिवसाच्या मुंबईमध्ये घर तयार करण्याचा एक नियोजित प्लॅन म्हाडाने सादर करावा, सरकारने सादर करावा असं सांगितल्यानंतर ते तर झालंच नाही. दुर्दैवाने म्हणावं लागेल चड्डा नावाच्या एका बिल्डरला हाताशी धरून ते हा प्रकल्पामध्ये कोणाला घर पाहिजे याला सॉफ्टवेअरमध्ये म्हाडाने आता लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण केलेला आहे. आता लोक काय त्याला बळी पडलेले नाही, सर्वांनी नकारात्मक भूमिका घेतली आणि म्हणून याबद्दलचा आवाज उठवला पाहिजे. आमची आपल्या माध्यमातून आज पण स्पष्ट भूमिका आहे की राज्य सरकारने या विषयावरती आम्हाला चर्चेला बोलवावं. आमची बैठक घेण्याची मनस्थिती मानसिक नाही, पण नाही जर घेतलं तर आगामी काळामध्ये 9 तारखेला गिरणी कामगारांचा प्रचंड मोर्चा हा विधानसभेमध्ये धडकल्याशिवाय राहणार नाही आणि ह्याला सर्व राजकीय पक्षाचा पाठिंबा जे जे या विचाराचे त्यांचा आम्ही घेण्याचं काम आम्ही करू आणि त्यातून हा प्रश्न जो पुढच्या काळात जो निर्माण होतोय त्याला कुठेतरी निर्णय लावण्याचं काम आम्ही करू अशी एक अपेक्षा गिरणी कामगारांची होती की आज आम्ही सर्व नेते मंडळी बसून करण्याचं काम आम्ही या निमित्ताने केले आहे. याची माहिती आपल्याला मिळावी, यातून या प्रश्नाला जाग व्हावी आणि जो मुंबई शहरातून हद्दपार झालेला महाराष्ट्रामध्ये काय कोट्यावधी गिरणी कामगार आहेत त्यांच्यापर्यंत पण ही माहिती मिळावी आणि 9 तारखेला धडक मोर्चा आम्ही घेऊन जाण्याचं काम आम्ही करतोय. आम्ही प्रशासनाला विनंती करायला पत्राद्वारे त्यांची जी नियमाप्रमाणे जी काही आपल्याला परवानगी घ्यावी लागते राणीबागेतून हा मोर्चा घेऊन जाण्याचा आमचा निर्धार आहे. 2011 साली असाच प्रकारचा प्रचंड मोर्चा आम्ही काढला होता आणि त्याचा सुरुवात करत असताना त्याची पुनरुक्ती ही जी करता आली येईल का, कारण आज या सरकारने 1,40,000 गिरणी कामगारांची संख्या कमी करून 80,000 वर आणली. मग आमचा सवाल असा आहे की 80,000 ज्या गिरण्यांची जे कामगारांची संख्या आहे, मग तुम्ही ज्या लोकांनी फॉर्म भरले नाही ते वंचित राहिले त्यांना त्याचा समावेश का करत नाही? पण निवड फक्त 82च्या नंतरचं काम, 82च्या अगोदरचा पण लढामध्ये त्या लोकांचा सहभाग राहिला त्याचाही विचार का करत नाही? मग सरकारला देण्याची मनस्थिती आणि मानसिकता दिसत नाही. मुंबईमध्ये बिल्डरना जमिनी उपलब्ध करून दिले जातात, म्हणजे अगदी तुम्हाला सांगायला हरकत नाही. धारावीचा प्रकल्प मी सांगण्याची गरज नाही, कशा प्रकारे कशा विकासकांना काय काय दिलं जातं तुम्हाला सर्व माहिती. सॉल्ट लँडवरती पण देखील गिरणी कामगारांना घर करता येईल का असं ज्यावेळी 2012-13ला त्यावेळीचा तत्कालीन सरकारने तो निर्णय करून एक प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला होता. सॉल्ट लँडला आम्हाला परवानगी देता येत नाही CRZ मध्ये असं एक पत्र केंद्र सरकारने त्यावेळी दिलं होतं. आता सरकारने हे सॉल्ट लँडवरती धारावीकरांना घर बांधण्यासाठी तो सॉल्ट लँड ओपन करण्याचं काम केलं. आम्ही ज्यावेळी सरकारमध्ये होतो त्यावेळी आम्ही सांगितलं की इंडिजेडची जमिनी आहे ते तुम्ही रिझर्वेशन मोकळे करत असताना पत्रकार, पोलीस आणि गिरणी कामगार यासाठी राखीव ठेवा. पण 2034च्या DP प्रमाणे इंडिजेड सरसकट बिल्डरांना मोकळे करून दिले आणि त्याला मुंबई शहरामध्ये जर आकडा केला तर किमान 300, 400, 500 एकर त्या घरामध्ये या जमिनी मला कांदिवली, बोरिवली यामध्ये हे जात आहे. म्हणून या सर्वांचा निषेध करण्यासाठी आणि या मुंबई शहरातच आम्हाला गिरणी कामगारांना घरं पाहिजे ही हक्काची मागणी करण्यासाठी आज आम्ही सर्व मंडळी आम्ही एकत्रित आलेले आहोत आणि एकत्रित रीतीने हा संघर्ष आणि आंदोलन छेडण्याचं काम करतो. कदाचित आपल्याला आश्चर्य वाटत असेल की काल काही दिसणारे चेहरे आमच्यावर आज नाही आहे, मला असं वाटते त्यांना शेळू आणि वांगी गावातला पर्यावरण एवढं आवडलेलं आहे कारण त्याच्या जवळ माध्यम नसल्यामुळे काही संघटनेने ही मागणी मान्य केली आहे आणि अशी मागणी केली आणि आमचं म्हणणं आहे की ज्यांनी मागणी मान्य केली त्यांना तुम्ही घरं द्या, काय हरकत नाही. पण आम्ही सर्व संघटना एकमत करून घेऊन आमचं म्हणणं असं आहे की आम्हाला मुंबई शहरामध्ये घरं द्या
तोडण्याचा प्रयत्न होतोय हे हाणून पाडण्याचं काम आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा इशारा किंवा हा यल्गा या अशा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही करू इच्छितो. या बाबतीत आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा, नाहीतर मी 1-2 मिनिटं तर सर्वांना दिलं खूप वेळ जाईल जे मराठी विषय झाले, पण काही विचारायचं असेल तर ह्याच्या आमच्यापैकी काही लोक त्याच्याबद्दल आपल्याला उत्तर देतील. भाऊ, गिरण्यांच्या ज्या जागा आहेत त्या जागांवरती जर घरं बांधली तर ते सोपं जाईल असं वाटत नाही का? सरकार नेमकं काय विचार करतं याबाबत? गिरण्याच्या जागेवरती 1/3 तुम्हाला मिळालंच पाहिजे. आमचं म्हणणं असं की NTC अजून गिरण्यांचं एकदा चालू पण करत नाही, कायद्याने बंद पण करत नाही. त्याच्या विरुद्ध NCLT मध्ये आम्ही आवाज उठवण्याचं काम केलेलं आहे. पण त्या जमिनी मोकळ्या आहेत, त्या जमिनी परत कुठच्यातरी बिल्डरच्या घशात घालण्याचं काम होतंय. म्हणून ते न करता NTC मधून जे 1/3ची जमीन आहे ती सरकारने ताब्यात जर घेतली तर निवड फक्त आता गेल्या NTCच्या जमिनीपैकी पण जर 1/3 जमीन जरी घेतली तरी 50% मुंबई शहरामध्ये गिरणी कामगारांना घरं हे त्या बिल्डिंगमध्ये ते देऊ शकतात. आणि पहिला तर मला आठवतं की एक 1.3 FSI होता, मग वाढीत झाला, 3 झाला. आम्ही त्यावेळी शासनामध्ये होतो 4 FSI होता. आता तर मुंबई शहरामध्ये 6 FSI, 7 FSI. तर हे FSI वाढवलं तरी देखील सर्वांना त्याच्यामध्ये समावेश करून करू शकतो आपण, ही परिस्थिती आहे. आणि मग धारावी सुद्धा मिळणारा वगैरे डेव्हलपमेंट म्हणून जे मानवलं घर आहे त्याच्यात का विचार ते करत नाही, तोही त्यांनी केलं पाहिजे. सॉल्ट लँडवरती केलं पाहिजे. आणि हे मी म्हटल्याप्रमाणे NTCच्या जागेवरती केलं तरी मुंबई शहरामध्ये घर देणं शक्य आहे. गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांकडून अर्ज भरून घेण्यात आले, त्यात बराच गोंधळ झाला. मग त्या संदर्भामध्ये नेमकं काय म्हणणं आहे? गिरणी कामगारांना घरं मिळावीत म्हणून गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांकडून अर्ज भरून घेण्यात आले, त्यात मोठा गोंधळ झाला. गोंधळ अशा पद्धतीचा आहे की काही हयातीत नाहीत तर काही मुंबईच्या बाहेर आहेत. त्या लोकांना ह्या गोष्टी कळल्या नाहीत. काही ऑनलाईन अर्ज भरून घेण्यात आले. आता आपण म्हणतो ना, वंचित असतील त्यांचे फॉर्म भरून घ्या म्हणून, किंवा वंचित गिरणी कामगार असतील त्यांचे फॉर्म भरण्याचा विरोध नाही आहे त्या राहिलेल्या लोकांच्या. परंतु याच्यात एक फार महत्त्वाचा भाग आहे की 2012 मध्ये वाटणे काढले, 2016 मध्ये काढले, 2020 मध्ये काढले. यामध्ये अधिकृतपणे डिशिप्लिन अंतर्गत कामगारांच्या जागा उपलब्ध होत्या घरासाठी, त्याच्यावरती देखील सरकारने घरात बांधून गेलेली नाही. आज सरकार बांधणी सुविधा सांगत असताना त्यांच्याकडे 1000 कोटी तयार करते, पण मुंबईमध्ये आजही डिशिप्लिन अंतर्गत 4700 घरं होऊ शकतात, तिथे मात्र बांधकामाला सुरुवात करत नाही. हे दुर्दैव आहे. आणि म्हणून गिरणी कामगारांची सर्वस्व मागणीच आहे की मुंबईमध्ये आम्हाला घर आलं म्हणजे NTCची 121 एकर आजही उपलब्ध आहे. इतर जागा आहेतच, पण NTCच्या देखील 121 एकर जागा या खाली आहेत, त्याच्यावरती गिरणी कामगारांना घर होऊ शकतात. हे आमचं ठाम मत आहे. भाऊ, प्रश्न असा आहे की बऱ्याचशा गिरणी कामगारांनी आपली यावर आपण नाही, तो त्यांचा अधिकार आहे. एक मी तुम्हाला त्याची स्पष्टता सांगतो की मुंबई शहरामध्ये ज्यावेळी घर आपण दिलं त्यावेळी 2 गोष्टी महत्त्वाच्या होत्या. हा, आपण त्यांना ओनरशिपने घर दिले, आता एक भाग. दुसरा, त्यांना घर घेऊ शकत नाही म्हणून घेऊन त्यांना EMI भरायला परवडत नाही म्हणून आपण मुंबई बँकेची मदत घेऊन त्यांना आपण कर्ज देण्याचं काम केलं. तिसरा नियम शक्य केलं की त्यांना EMI भरण्यासाठी पण पैसे नाही, कारण ते बाहेर गेल्यानंतर त्याला लाख, 2 लाख, 3 लाख रुपये पण मिळाले, कुठं पैसे भरणार, म्हणून त्यांना भाड्यावर पण ते देऊ शकतात. असं भाड्याचे अटी आपण शिथिल केली होती जेणेकरून तो गिरणी कामगार तिकडे राहायला पाहिजे. आणि ओनरशिप नंतर तो विकण्याचा त्याचा अधिकार आहे. उद्या समजा तुम्हाला आपल्या कुठच्या योजनेच्या अंतर्गत जर घर मिळालं, आपण काय SRA सारखं किंवा शासनाच्या जमिनीवर घेऊन एन्क्रोच करत नाही किंवा हे फायदा घेऊन परत दुसरा फायदा करण्यासाठी कुठे दुसऱ्याकडे जाऊन झोपडे किंवा चाळी टाकतो अशक्य नाही. म्हणून तो त्यांचा अधिकार आहे. फक्त त्याला नियम होते की 3 वर्ष 5 वर्ष. मला असं वाटतं 5 वर्षाचा निकष आता हा संपुष्टात आलेला आहे. कारण SRAला आता तुम्ही 3 वर्ष कालावधी बंद केला, गिरणी कामगाराचा त्याचा अधिकार आहे. त्या पैशातून तो समजा त्याला 10 लाख रुपयाला 15 लाख रुपये घर घ्यायला असेल, तो घर समजा 20, 25, 30, 50, 60 काय असेल त्याला घ्यायचं. तो गावी जाऊन शेती करत असेल, गावी छोटासा घर घेऊ शकतो, काही करू शकतो, त्याचा उदरनिर्वाह होऊ शकतो, तो त्याचा अधिकार आहे असा. भाऊ, मराठी भाषेच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रामध्ये गदारोळ सुरू आहे, मुंबईपासून महाराष्ट्रभर. मराठी माणूसच जर मुंबईतून हद्दपार होत असेल तर मराठी भाषा जगेल कशी? त्यासाठी मराठी माणूस तर पाहिजे. म्हणून तर आमचा हा लढा आहे.
ज्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी त्यांनी सिंहाचा वाटा दिला तो दिसत नाही. म्हणजे मुंबईमध्ये पहिला मुळात टक्का कमी होतोय, आम्ही आणण्याचा प्रयत्न करतो, हे सरकार सांगतो बाहेर आणि बाहेर पण अशा परिस्थितीमध्ये पाठवतो की तिकडे लोक घेणारच नाही. म्हणजे त्यांना हा मुद्दा मला सांगा, गेल्या 10 वर्ष सरकार होता, मग त्यात कोणाचं येत 2014 नंतर किती गिरणी कामगारांना घर माणूस दिले किंवा त्यांनी जाहीर सांगा 10 वर्षांमध्ये किती वेळा तुम्ही गिरणी कामगारांची सभा घेतली, किती वेळा फक्त विधानसभा आली, विधान परिषदच्या याच्यामध्ये घोषणा करायची आणि नंतर परत काही चर्चा करायची नाही, अशी मनस्थिती आणि मानसिकता आहे. ह्याच्याबद्दल सरकारने एका माननीय आमदार यांची अध्यक्षतेखाली समिती केली. ती समिती 2 वर्ष फक्त महाराष्ट्रावर भाषण करत गेली, पण त्याच्यामधून पण देखील काही झालेलं नाही. गिरणी कामगारांच्या वाट्याला फक्त संघर्षच आहे का गिरणी कामगारांची मतं सरकार गृहीत धरून आहे? हा संघर्ष गेली 15 वर्ष चालूच आहे आणि ठरवल्यापर्यंत तो संघर्ष चालू राहणारच आहे. लवकर मिळालं म्हणून आता एक मोठा आम्ही लॉकडाऊनचा वाटतो तेव्हासाठी आणि सगळ्या संघटना तरी आली आणि निश्चितच आहे कोणी वागले इकडे जायला तयार नाही आहे. मुंबईतच घर पाहिजे, कारण या लोकांनी संपूर्ण आपलं आयुष्य हयात जे आहे मुंबईमध्ये काढले, त्यांची मुलं बाळं मुंबईमध्ये होती. आता पुन्हा मराठी माणसं मुंबईमध्ये राहिली पाहिजे. मराठी माणसाला बाहेर पाठवलं जातं आणि सगळे परप्रांतीय येऊन मुंबईमध्ये जर दुसरं असेल तर मग मराठी माणसाचा जो न्याय हक्क आहे मराठीसाठी, मराठी माणसांसाठी आणि त्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी, त्याच्यामुळं हा संघर्ष सतत चालू आहे. माझी विनंती आहे की प्रश्न प्रत्येक जण बोलायला लागला आर्थिक पंतप्रधान आवास हे जे आहे त्याच्यामध्ये भारतात कुठेही घर असते ही अट आहे. काय झालं आहे हेच आमचं म्हणणं आहे की शिरूर आणि जे बाजूला जे घर असतात ते काय सांगतात PMYची योजना तुम्हाला लागते. आम्ही ज्यावेळी सरकारमध्ये होतो आपण RAY योजना होती, म्हणजे राजीव गांधी आवास योजना, राजीव आवास योजना, आपण ती योजनेचा ग्रांट गव्हर्नमेंटने घेतलं, लक्षात घ्या, आणि म्हाडावर ग्रांट दिला आणि म्हाडाने घरं बांधून सबसिडाईज केली. इकडे हे काय सांगतात म्हाडा करत नाही, प्रायव्हेट बिल्डरांकडे ते सांगतात घरं घ्या. म्हणजे कोण चट्टा उड्डा काय आम्हाला माहित नाही, त्याला विधानसभेमध्ये चट्टाचा आता काय काढायचं ते बघतो आम्ही, पण यासाठी मी सांगतो की प्रायव्हेट बिल्डरला ते एनकरेज करतात आणि ते सांगतात तुम्हाला तो ग्रँड म्हणून देईल. पण आपण म्हटलं त्याप्रमाणे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं जी आहे की मुंबईत तुम्हाला घर किंवा महाराष्ट्रात किंवा देशात कुठेही घर असेल तर त्या योजनेचा लाभ मिळत नाही. गिरणी कामगार गावाकडे गेला असेल तर त्याच्या घरात किंवा शेती असेल, छोटासा घर असू शकतो. मुंबईमध्ये पण घर, आम्ही यावेळी निर्णय घेत असताना मुंबईत त्याचा घर असता तरी देखील त्याला घर द्या ही भूमिका होती, कारण त्याच्या योगदानाला त्याला महत्त्व दिले. तर मला असं वाटतं हे निर्णय जाचक असल्यामुळे ते त्याचा त्याची बाधा आहे. टोटल जो कामगार है, टोटल जो कामगार है, आपने जो सर्वे किया है कि टोटल इतने कामगार हैं जो बेबी कामगार है उनको मकान मिलना चाहिए और कितने लोगों को मिला नहीं, तो डिफरेंस करके बताइएगा. अजूनपर्यंत आज तक 80,000 लोगों का भी मकान मिलना चाहिए, वो मिला नहीं. दूसरा एक बात ऐसा है कि जिस मिल मजदूरों ने मुंबई का विकास किया है, जिससे औद्योगिक क्रांति बनाया है, इसमें एक मिल मजदूर का पूरा पुनर्वास मुंबई में होना जरूरी है. आज जो आवास योजना वगैरह में जो चीज पता है और मुंबई के बाहर निकालने की कोशिश कर रहे हैं, दुर्भाग्य की बात है कि मुंबई में ही लोगों का पुनर्वास होना जरूरी है कि मुंबई के विकास में जो उनका भागीदारी था. आज शेरू पावड़ी के पूरा मिल मजदूर का विरोध है. आज भी सब लोग नाराज है सरकार के ऊपर कि सरकार ने धोरण बदलना चाहिए और जो तंदीशाही का दादागिरी का जो जिहाद निकाल के बात कर रहे हैं कि हमको मुंबई में आप नहीं मकान लेगा तो तुम्हारा आज बर्खास्त करेगा, बात करेगा, तो इसके लिए हमारा सब मजदूर का संगठन का विरोध है और इसका निषेध है. कोणमध्ये पण घर दिली 3,500 रुपये त्यांना सांगतात टॅक्स भरा महिने. गिरणी कामगार पहिला तुम्ही त्यांना कोणमध्ये पाठवलं त्यात थोडी पैसे तुम्ही 3,500 रुपये भरा, म्हणजे प्रायव्हेट मध्ये 2,000 रुपये पण असतील
सगळ्यांना मात्र पाठवत आहे. पत्रकार आपने जो कहा कि बम्बई के अंदर जगह है चुनापट्टी में यहाँ है बात सिंपल है. सरकार की मानसिकता चाहिए कि मिल मजदूर को मुंबई के अंदर घर देने का है, लेकिन मिल मजदूर को मुंबई में घर देने का नहीं, इसके लिए सेलू मांगी और ये सब बोगस जो मुहिम चल रहा है, ये मुहिम का अभी इस पत्रकार परिषद से हम विरोध कर रहे हैं. और ये विरोध जो है ना, आपको सबको पता है, संयुक्त महाराष्ट्र ने जो लड़ा मुंबई के लिए 1957 से 60 तक हो चुका था, से वही बात सेलू वाली नहीं चाहिए, मुंबई में घर चाहिए, इसके लिए लड़ा. जितने संगठन बैठे हैं वो जान की बाजी लगाकर लड़े और लास्ट के मिल मजदूर को घर मिलना ही चाहिए, ऐसे हमने हमारी काम है. मोस्टली ये जो चीजें हैं, मोस्टली ये जो बातें उठाई जाती है कि कामगार को घर मिलने की, ये इलेक्शन के पीरियड में क्यों होता है? इलेक्शन से पहले आपको ये सब क्यों होता है? नहीं, ये हर अधिवेशन में ये हम लोग करते हैं. आपने जो सही पूछा कि अभी क्यों जागे हो गए, जागे तो हम हर साल में हर आना होता है. आप पत्रकार को भी पता होगा कि अधिवेशन में हम लोग लगातार ये विषय पे मिलते. अब इसलिए हुआ है क्योंकि ये नया जीआर इन्होंने निकाला है कि एक तो इधर लो, नहीं तो आपका अधिकारी खत्म कर देंगे. ये क्या बात होगी? हम समझ सकते हैं कि घर आप 1 साल में नहीं दे सकते, 2 साल में दे सकते, अभी नहीं दे सकते, जमीन मिलने के बाद दे सकते. अभी उन्होंने जो एक्ट में चालू किया है, उन्होंने शेड्यूल और वाइकी गांव में ये आपको लेना पड़ेगा. और 2 मार्च का जीआर 2022 15 मार्च 2024 अगर आप ये चीज नहीं लेंगे तो आपका अधिकारी खत्म हम करेंगे. तो दादाजी हो गए, हुकुम शुरू हो गए कि आपको लेना है तो मत जाओ. तो आप मेहरबानी कर रहे हैं क्या? सरकार ने जीआर निकाल के ऑलरेडी इसमें कायदा बनाया है कि हर एक मुंबई में गिरने कामगारों को घर देना है. मुंबई में देना है और मुंबई के लागत देना है. तो मुंबई की लागत देनी, नवी मुंबई, थाना, कल्याण, डोंबिवली, ये होना चाहिए. ये तो डायरेक्ट सीधा लेकर हम लोग कर्जत के बॉर्डर के बाद ये हमारी, इसलिए हम लोग जागे हो गए और इसलिए हमने आंदोलन छेड़ने का काम हमने किया. राज्य सरकार से इस बारे में अगर आप बात करेंगे या फिर उनके विरोध में अधिवेशन में आप लोग विरोध प्रदर्शन वगैरह करेंगे, अगर इस पर कुछ नहीं होता है तो क्या करेंगे? विरोध करेंगे. देखिए, आपने मुद्दा उठाया कि चुनाव आया तो आप लोग आंदोलन कर रहे हो, क्या कर रहे हो, करते रहे हो, ऐसी कोई बात नहीं है. हमारा आंदोलन जो सरकार ने हमको आंदोलन करने के लिए मजबूर कर दिया. आपकी जानकारी के बताऊं, थोड़ा सा पीछे जाता हूँ, क्षमा करिएगा. 25 मार्च 1991 में माननीय शरद पवार जी मुख्यमंत्री थे तो उन्होंने डीसीआर में 1/3 का प्रावधान रखा था. माने 605 एकड़ जमीन में 1/3 महाड़ा ले लेगी, 1/3 बीएमसी ले लेगी, 1/3 भारत ले लेगा. लेकिन 2001 में 23 मार्च 2001 को वही जीआर को बदल दिया गया और नेशनल से बदल दिया गया कि महाड़ा को जो जमीन दी गई और बीएमसी को जो जमीन दी गई, वो पूरा स्ट्रक्चर जो था में स्ट्रक्चर को छोड़ करके उसको जमीन का बंटवारा किया गया. अब ओपन लैंड विद बैलेंस डिसाइड करके बांटा गया. ऐसी स्थिति में जो 203 एकड़ जमीन जो मिल कामगार को आने वाले 203 एकड़ लगभग, वो 203 एकड़ का 29 एकड़ हो गया. हमारे घर तो आराम से बन जाते थे. मॉडर्न मिल का डेवलपमेंट उसी से हुआ पहले के दिया के हिसाब से. आप जाके देखिए, महाराज ने सब बना करके बेच दिया है. ऐसी स्थिति में हमको सरकार ने उतारने के लिए मजबूर कर दिया और हमारी लड़ाई जल्दी चालू हो गई. अब कितने चुनाव चले गए, हम दबी से लड़ रहे हैं, अपने हक की लड़ाई लड़ रहे हैं. और दूसरी एक बात बताओ, आपको जानकारी के लिए
हम 5वीं पीढ़ी है लड़ने वाले। इस बेड़ी कामगारों का संघर्ष तो अमूल्य है। अरे प्रोविडेंट फंड हमने चालू कराया, बीमा हमने चालू कराया, ग्रेजुएटी हमने चालू कराई, पेंशन हमने चालू कराई, ये सारी हमारी लड़ाई का परिणाम है। जितने भी कामगार कायदे में प्रावधान किए गए ये सब हमने कराया। उबे साहब, तो ऐसी स्थिति में उबे साहेब उबे साहेब उबे उबे साहेब उबे साहेब सत्यवान उबे साहेब जरा एका प्रश्नाचं उत्तर घ्या. सत्यवान उबे साहेब घ्या घ्या. हां हां भारत हां हां घ्या. भारत ऐका ना सर, राष्ट्रीय मिल मजदूर संघ ही जननी आहे, मोठी संघटना आहे, बरोबर की नाही, कामगारांची. त्याच्यानंतर शिवसेनेची संघटना आहे ती भारतीय कामगार सेना, गिरणी कामगार सेना, बरोबर. एवढ्या बलाढ्य संघटना असताना आणि गिरणी कामगारांची एवढी ताकद असताना सरकार तुमच्यासमोर नमत का नाही? तुमचं नेमकं अपयश कुठे दिसून येत आहे? हा जो तुम्ही प्रश्न विचारला आहे, सरकार कोणापुढेही करत नाही. आता मराठ्यांबद्दल जे आंदोलन झालं ते एवढं मोठं आंदोलन झालं, पण सरकार लुटलं का नाही. आज गिरणी कामगार शिल्लक जो आहे त्या अनुषंगाने ते आंदोलन करत आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की या गिरण्यांमध्ये सगळ्या गिरण्यांमध्ये 95% मराठी कामगार होतात. आज या गिरण्या बंद झाल्यामुळे मुंबईतला मराठी अस्तित्व कमी होत चाललं आहे. आज NTCकडे 121 एकर जमीन आहे, ती आम्हाला द्यायला काय नाही सरकार, ती काय देत नाही आम्हाला. ज्यावेळेस ते राष्ट्रीयकरण इंदिराजींनी केलं ते गिरणी कामगारांसाठी केलं, मग त्या गिरणी कामगारांनाच ती जागा का उपलब्ध करून देत नाही हे सरकार त्या दृष्टिकोनातून बघत नाही आणि न्याय देण्याचा पवित्र घेत नाही. आणि म्हणून आमचा जरा कडवा विरोध आहे. महत्वाची गोष्ट अशी आहे की आताच्या या प्रश्नामध्ये सर्व कामगार संघटना एकत्र आले. त्याचं महत्वाचं कारण हे आहे की गिरणी कामगारांसाठी राखून ठेवलेल्या जागांनी आता सांगितलं पाहिजे त्याच्यामध्ये फक्त 29 एकर शिल्लक आहे. तो मान्य केलेला GR असतानाही ह्या सरकारने GR बदलला. मग तुम्ही खाजगी बिल्डर देता, ह्यांना देते आणि मुंबईच्या बाहेर हे बघा टेक्सटाईल इंडस्ट्री ब्रिटिश जमान्यापासून टेक्सटाईल इंडस्ट्रीने मुंबईची खरी इंडस्ट्री सुरू झाली. हा टेक्सटाईल कामगार मुंबईतला गिरणी कामगार हा मूळ कामगार आहे. आणि मग हा मराठी टक्का मूळ पुऱ्या महाराष्ट्रातल्या देशातल्या कानाकोपऱ्यातला कामगार इथे काम करतो. आणि हा कामगार नष्ट होण्याची प्रवृत्ती आता आहे. या टेक्सटाईल संयुक्त महाराष्ट्रातील चळवळीमध्ये 44 ते 45 फक्त गिरणी कामगार त्याच्यामध्ये पहिल्या आंदोलनात शहीद झाले. पण त्यांचं योगदान आहे. मुंबईमध्ये या सर्व गिरणी या ठिकाणी इंडस्ट्री गेल्यानंतर त्यांना घर द्यायचं आश्वासन सरकारने देऊनही दिलेल्या जमिनीमधली फक्त 29 एकर जमीन शिल्लक आहे. आणि मुंबईच्या बाहेर त्यांना शेलू बांधणे तिथे काहीच नाही, ग्रामपंचायत हद्दीमध्ये पाठवत आहे. या ठिकाणी कोणला दिलं सचिन भाऊने सांगितलं ते त्या ठिकाणी कोण सारख्या ठिकाणी पाठवतात. आणि मुंबईच्या ह्याच्यामध्ये राखून ठेवलेल्या जमिनी आहेत त्या जमिनीवर घर का देत नाही हा महत्वाचा आहे. आणि मराठी असलेला मराठी टक्का गिरणी कामगारांचा मुंबईतच आहे, त्याचं योगदान आहे. तो बाहेर हद्दपार होता कामा नये. महत्वाची भूमिका घेऊन या सगळ्या संघटना या ठिकाणी आल्या. आणि म्हणून जसं आमचे पाठ आहे तसा पत्रकारांचाही पाठ आहे की या आंदोलनाला तुम्ही या कामगारांना वाचवण्यासाठी तुमचाही पाठ या ठिकाणी मॉडल सपोर्ट असणं अत्यंत आवश्यक आहे. सर, आता आपण म्हणालात की गिरणी कामगारांनी ज्या प्रकारे त्या प्रत्येक वेळी आश्वासन दिलं जातं पण त्यांच्या मागण्या काही पूर्ण होत नाहीत. मागच्या वेळेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा घोषणा केली की गिरणी कामगारांच्या मागण्या पूर्ण होतील, पण तरी पण पाणी कुठेतरी मोजते. काय वाटते तुम्हाला, कुठे पाणी मोजते आणि का मागण्या? सगळ्याजण बोलतात ते फक्त सत्य बोलतात, गिरणी कामगारांचा वापर करून घेतात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यावेळी बोलले होते की 1 लाख मराठी माणसांना आपण मुंबईत आणला आणि 1 लाख गिरणी कामगारांना बाहेर फेकला. म्हणजे तुम्ही एका हाताने देते एका हाताने काढून घेताय. हे कुठेतरी गिरणी कामगारावरती किंवा मराठी माणसावरती अन्याय होतो. आणि जवळजवळ 1982 ला गिरणी कामगार फेकला गेला. 43 झालं गिरणी कामगार लढतोय, त्याला म्हणावं यशच येत नाही. प्रत्येक सरकार सत्तेवरती येतं फक्त गिरणी कामाचा वापर करून घेतं आणि
सर्व पत्रकार सांगू इच्छितो की आमची ही बातमी जास्तीत जास्त हेडलाईन करून करा. मुंबई में जो घर आप देने की बात कर रहे हैं उसकी क्या ग्रेड करना चाहते हैं? जैसे वहाँ 15 लाख का बता रहे हैं, 19 वाले को भी सरकार घर दे रही है, तो 50 लाख सरकार की 30, 15, 14 तक आ गए. अभी तो आप मुंबई में मकान फ्लैट की मांग कर रहे हैं, तो क्या कॉस्ट आपके हिसाब से? इसमें एक कमेटी बहुत पहले कामगारों की और माड़ा की तरफ से की कि क्या दर होना चाहिए, उसमें गवर्नमेंट का क्या ग्रांट मिलता है, सेंट्रल गवर्नमेंट का क्या ग्रांट मिलता है, उसमें हमने स्टैंप ड्यूटी भी हमने माफ की थी. अभी तो धारावी में जैसा सब कुछ माफ हो रहा है वैसा आपने गिरनी कामगारों के लिए माफ किया. और साथ ही साथ में उसके बारे में ये भी था कि गवर्नमेंट ने टैक्सेस नहीं लेना चाहिए, जो प्रॉपर्टी टैक्स है ये है, तो ऐसा शिफ्टिंग करके वो रेट डिसाइड. आज उसकी रेट बढ़ी है, तो वो कमेटी और वो यूनियन की जो प्रतिनिधि होंगे जो भी हो गवर्नमेंट के साथ बैठकर बात करेंगे. हमारा कहना है कि मुंबई में भले ये पॉसिबल है, इसके पहले की सरकार ने की, इन्होंने भी आने के बाद आश्वासन किया. और जैसे आपका भी किसी ने कहा कि उप मुख्यमंत्री जी ने कहा कि दिया, तो 15 दिन में वो अहवाल देने के बाद की म्हाडाने अहवालच दिलं नाही. आणि आता त्या फक्त शेड्यूल आणि वाकीला तुम्ही का घेऊ शकत नाही, घ्यायचे की नाही, हो किंवा नाही. आणि त्याच्यात काही आपल्या संघटना कामगारांचे आशय त्यांनी स्वतःहून प्रोजेक्ट केलेले ते म्हणतात की हो आम्हाला मान्य आहे. म्हणजे आश्चर्य है कि चड्डा के जो बिल्डर है जो वांगी और वहाँ पे शिफ्ट में आए जो है उसका ऑफिस भाड़ा में था. ये सब लोग ने जाकर भाड़ा में रुकाने का काम किया. मतलब बिल्डर का ऑफिस भाड़ा में, ऑफिस में पत्रकारों को चैन नहीं दिया वहाँ पे भाड़ा में. वहाँ नीचे भाई जब चेयरमैन था मुझे मालूम है, मैंने एक पत्रकार कक्ष नीचे बना के दिया था गेट के बाजू में, जब मैं चेयरमैन और मंत्री था तभी करके, तो वह पत्रकारों को बैठने की जगह नहीं दी. और आज आप चड्डा नाम के बिल्डर को वहाँ पे जगह कैबिन वहाँ कैसे विश्वास रख रहे हैं लोग करके. ये बात भाऊ 9 तारखेच्या मोर्चाला उद्धव साहेब येणार आहेत का? भाऊ उद्धव साहेब येणार आहेत का 9 तारखेच्या मोर्चाला? आम्ही काय केलं, आज योगायोगाने उद्धवजींची वेळ घेतली, कारण जन सुरक्षा रक्षक बिल जे या दिवशी पत्रकार परिषद झालेली आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी त्यासाठी आमची बैठक ठरली होती. आणि त्याच्याबरोबर सर्व गिरणी कामगारांच्या नेत्यांनी ठरवलं की आपण स्वतःहून हा लढा उभारण्यापेक्षा आपल्या सर्व राजकीय पक्षांचा पाठिंबा आपल्याला पाहिजे. आणि मग योगायोगाने आज तुम्ही वेळ घेतली म्हणून या सर्वांना मी घेऊन, कारण मी म्हटल्याप्रमाणे ते असं तर एकच राजकीय पक्षाचं नाही, सर्व राजकीय पक्षांना भेटतो. जे उद्या भारतीय जनता पार्टीचे अध्यक्षांना पण आम्ही भेटतो, त्यांनी आम्हाला या